नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात स्वागत. बातमीपत्र विस्ताराने बघणार आहोत. मात्र सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. केंद्रीय मंत्रिमंडळात संदीपान भुमरे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजप आणि शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. कॅबिनेट किंवा राज्य मंत्रिपदी संदीपान भुमरेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातून एकमेव खासदार निवडून आल्यामुळे भुमरेंच्या नावाची सध्या चर्चा आहे. आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे सध्या आपल्या सोबत जोडले गेले. दत्ता, काय अधिक माहिती आहे? नक्कीच मनश्री, मराठवाड्यामधल्या 8 जागांपैकी फक्त एकाच जागेवरती महायुतीचा विजय झालेला आहे, तर उर्वरित 7 जागांवरती महायुतीचा पराभव झालेला आहे. त्यामुळे संदीपान भुमरे यांच्या आता मंत्रिमंडळामधील नाव जे आहे ते मंत्रिपदी लागण्याची चर्चा सुरू झालेली आहे. खरं तर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाकडून सुद्धा संदीपान भुमरे यांच्या नावाची चाचपणी सुरू झालेली आहे. त्यांनी रोजगार हमीचा जो कार्यभार सांभाळला होता त्या संदर्भातली सुद्धा माहिती वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी आणि लोकांनी घेतल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे. त्यामुळे संदीपान भुमरे यांचं मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते आहे. संदीपान भुमरे हे मोठा मताधिक्याने मराठवाड्यामधून निवडून आलेले आहेत. यापूर्वी मराठवाड्यामध्ये केंद्राचे 2 मंत्री होते, त्यामध्ये रावसाहेब दानवे आणि भागवत कराड या दोघांनाही मंत्रिपद दिली होती. मात्र रावसाहेब दानवे यांचा पराभव झालेला आहे आणि त्यानंतर दुसरंही मंत्रिपद रिक्त झालेलं आहे. त्यामुळे संदीपान भुमरे यांचं नाव जे आहे यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते. मनश्री, नक्कीच दत्ता, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.